सर सगळ्यात आधी प्रश्न जर मला विचारायचा असेल ना तर हा विचारायचा आहे की तुमची जर्नी ह्याच्या आधी काय होती सर? मला इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारण्यात आला की तुम्हाला काय जास्त आवडेल, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर म्हणून काम करायला जास्त आवडेल की लेक्चरर मेकॅनिकल. एखाद्या ज्यावेळेस तुम्ही प्लेसमेंट्स देतात सो कंपनीज युजली असं काय बघतात सर? तुम्ही पण एका इंटरव्ह्यूला चाललेत आणि मी पण चाललोय. तुम्ही केले 1 किंवा 2 इंटर्नशिप केल्या आहेत आणि तुमच्यापेक्षा कदाचित मला 2% जास्त आहेत, तर त्या केसमध्ये कंपनी प्रिफर दोज कॅन्डिडेट्स हु हॅव डन इंटर्नशिप्स. अकॉर्डिंग टू यू किती पर्सेंटेज लाईक प्लेसमेंट्स होत असतील सर? विद्यार्थी नुसतं जॉब सीकर बनण्याच्या ऐवजी जॉब प्रोव्हायडर पण बनण्याचा प्रयत्न करतात. इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आपल्या तरुणाईची की नाही मला जॉब करण्याऐवजी स्वतःचं काहीतरी करायचंय. आत्मनिर्भर भारत हा बनवण्यासाठी जर खरा रोल कोण प्ले करणार? सर हाऊ मेजर डज दिस इन्स्टिट्यूट किंवा कॉलेज प्लेज रोल इन द प्लेसमेंट? 60 मिनिटात 60 क्वेश्चन्स वगैरे सॉल्व्ह कराय. त्यामुळे त्याच्यासाठीचा तुमचा स्पीड याच्यासाठी महत्त्वाचा असतो. काल आमच्याकडे एक शूट होतं. ही वॉज अ फोटोग्राफर आणि तो आला आणि मी तुमच्याबद्दल एक माहिती काढत होतो आणि ते बघितल्यानंतर तो म्हटला सर आय नो हिम सो यू लिटरली हॅव अ फॅन बेस ऑल्सो. समजा जर मी क्रायटेरियामध्ये बसलो नाही पण माझी फार इच्छा आहे की मी कुठेतरी जॉबला लागावं किंवा काहीतरी माझं व्हावं ॲज अन इंजिनियर म्हणून. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र शिक्षण या पॉडकास्टमध्ये, जिथे आपण भेटतो अशा व्यक्तींना ज्यांनी आपली आवड आपल्या ओळखीचं कारण बनवलं. आज आपण भेटणार आहोत एक अशा व्यक्तींना ज्यांनी तब्बल 30,000हूनही अधिक विद्यार्थ्यांचा करिअर घडवलंय. पण खरं सांगू का, करिअर घडवलंच नाहीये तर लाईफ सेट केली असं जरी म्हटलं ना तरी काही हरकत नाहीये. चला मग भेटूयात प्रोफेसर शीतल कुमार रवंदळे सर यांना. नमस्कार सर, तुमचं महाराष्ट्र शिक्षण या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर सगळ्यात आधी प्रश्न जर मला विचारायचा असेल ना तर हा विचारायचा आहे की प्रोफेसर होण्याआधी किंवा प्लेसमेंट्स वगैरे देण्याआधी तुमची जर्नी ह्याच्या आधी काय होती सर? सुरुवातीला मी धुळे येथून SSVPS इंजिनिअरिंग कॉलेजमधून माझं इंजिनिअरिंगचं UGचं शिक्षण कंप्लीट केलं. त्यानंतर मला जायची इच्छा होती MBAला, पण MBA की पोस्ट ग्रॅज्युएशन इन युअर ओल्ड फील्ड म्हणजे इंजिनिअरिंगमधलं PG करणं ह्यात थोडंसं द्वंद्व होतं. माझा कल होता टुवर्ड्स MBA, पण नंतर ठरवलं की आपण हायर एज्युकेशन हे आपल्या क्षेत्रात केलेलं जास्त चांगलं असेल, म्हणून मग मी MTech केलं VIT विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे येथे. आणि त्यानंतर मात्र मग लगेच मी वर्षभर साधारण VIT इथंच मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून लेक्चरर म्हणून काम करत होतो. आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथे माझं सिलेक्शन झालं. त्यावेळेस माझं सिलेक्शन झालं दोघंही पोस्टसाठी, म्हणजे एकतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधलं लेक्चररशिप किंवा ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर. आणि त्यापूर्वी मी काम केलं होतं ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर म्हणून SES इंजिनिअरिंग कॉलेज नवलनगर धुळ्याजवळच आमचं एक कॉलेज आहे. तिथं मी आधी ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर म्हणून देखील काम केलं होतं. मग मला इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारण्यात आला की तुम्हाला काय जास्त आवडेल, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर म्हणून काम करायला जास्त आवडेल की लेक्चरर मेकॅनिकल. मग त्यावेळेस तुम्ही जसं म्हटलात की एखाद्याला पॅशन असतं एखाद्या गोष्टीचं, तर मला असं वाटतं की माझी आवड ही इकडं जास्त होती. आय लाईक मे बी नोबल कॉज आणि लोकांना मदत करणं किंवा कनेक्टिंग मोर पीपल हे माझं पॅशन होतं. नेटवर्किंग मला पहिल्यापासून आवडायचं आणि थोडंसं वेगवेगळ्या क्षेत्रात ॲक्टिव्ह असल्यामुळे, बराच मोठा मित्रपरिवार असल्यामुळे बोलण्याची आवड होती. त्यामुळे हे फील्ड माझ्यासाठी जास्त सूट होत होतं, म्हणून मी ह्या फील्डमध्ये आलोय. आणि ह्या फील्डमध्ये काम करत असताना तुम्हाला समाजाचं आपण जे काही देणं लागतो, प्रत्येक व्यक्ती समाजाचं कुठेतरी देणं लागतो आणि त्याच्यातून उतराई होण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. तर मला असं वाटतं की हे माझा आनंद आहे. म्हणजे मला वाटत नाही की काम करत असताना आम्हाला कधी मी किंवा माझ्याला फॉर्च्युनेटली माझ्याकडे टीम पण आमची जी ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर आणि इतर स्टाफ जी आहे, आम्ही सगळेजण या क्षेत्राविषयी एकदम असं आवडीने काम करणार आहोत. त्यामुळे लोक 8 तास काम करतात, आम्ही 10-12 तास काम करून पण ते काम नाही वाटत. त्यामुळे त्या कामाचं फळ जेव्हा मिळतं, फळ म्हणजे काय, आमच्या दृष्टीने सॅलरी इज नॉट आवर फ्रूट. आमच्या दृष्टीने जो एखादा मध्यमवर्गीय किंवा गरीब विद्यार्थी, फायनान्शियली खूप स्टेबल जी फॅमिली नाही आहे, तिथून जेव्हा एखादा विद्यार्थी चांगल्या कंपनीत प्लेस होतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचे जे आनंद आपण ते ऑब्झर्व करू शकतो, तर त्यातून आम्हाला खऱ्या अर्थाने मोटिवेशन मिळतं. आणि दॅट्स माय पॅशन, दॅट्स वाय आय एम इन दिस. क्या बात है सर, क्या बात है. यू आर डुईंग अ व्हेरी नोबल कॉज. आणि
सर एक छोटासा ना एक काल आमच्याकडे एक शूट होतं ओके. आणि काय झालं की ही वॉज अ फोटोग्राफर आणि तो आला आणि मी तुमच्याबद्दल एक माहिती काढत होतो की जस्ट लाईक नॉर्मल युजली आपण पॉडकास्टसाठी जे काही आहे तशी एक माहिती काढत होतो. सो ही सॉ दॅट आणि ते बघितल्यानंतर तो म्हटला, "सर आय नो हिम." अच्छा. आय वॉज लाईक ओके प्लीज म्हणजे मला सुद्धा माहिती घ्यायची आहे म्हणजे काय एक्झॅक्टली ह्या सगळ्या गोष्टी. तो म्हटला की सर म्हणजे माझे अनेक मित्र आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचे जे काही म्हणजे यूट्यूबला असो campus. किंवा कॅम्पसचे असो काही प्रत्येक गोष्टी असो आम्ही त्यांचे प्रत्येक गोष्टी फॉलो करतो. सो यू लिटरली हॅव अ फॅन बेस ऑल्सो. थँक्यू सो यू मच. लिटरली हॅव अ फॅन बेस. आणि सर सो त्याच्याबरोबर बोलताना आहे ना जस्ट मी त्याला विचारलं की बाबा जर तू पॉडकास्ट करत असशील तर तुला सरांना काय विचारायचं असेल म्हणजे असा काही प्रश्न आहे का. तर हे त्याचीच नाही तर त्याच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचे किंवा मी सुद्धा ही म्हणजे माझंही सिव्हिल इंजिनिअरिंग झालं मीही त्या एका फेजमध्ये होतो. सो मला हे जाणून घ्यायचं आहे सर की एखाद्या ज्यावेळेस तुम्ही प्लेसमेंट्स देता किंवा म्हणजे प्लेसमेंटसाठी तुम्ही प्रिपेअर करता सो कंपनीज युजली असं काय बघतात सर स्टुडंट्समध्ये. या कंपन्यांना आजकाल आपण बघतोय की त्यांना पर्टिक्युलर एक्सपेक्टेशन असतात. पूर्वी ज्या वेळेस कंपनीज यायच्या कॉलेजेसमध्ये त्यावेळेस त्यांना साधारणपणे ॲप्टिट्यूड त्याआधी आपण थोडक्यात समजून घ्यावं की प्लेसमेंटची प्रोसेस कशी असते. तर प्लेसमेंटची प्रोसेस जी असते त्यात सगळ्यात आधी तर तुमचं कन्सिस्टंट अकॅडमिक रेकॉर्ड्स एक्सपेक्टेड असतं. म्हणजे थ्रू आउट 60 10वी 60 12वी 60 आणि इंजिनिअरिंगचं ॲग्रिगेट म्हणजे काय की ॲव्हरेज तो ज्या सेमिस्टरला साधारण 7व्या सेमिस्टरला कंपनी येते त्यापर्यंतचा तुमचा जो ॲग्रिगेट ॲव्हरेज पर्सेंटेज असतं ते साधारण 60% पर्यंत असणं हे बेअर मिनिमम अपेक्षा कंपन्यांची असते. त्यानंतर ते जेव्हा पहिल्यांदी टेस्ट घेतात ती पहिली टेस्ट असते ॲप्टिट्यूडची टेस्ट. त्यानंतर बऱ्याच कंपन्या आजकाल प्रोग्रामिंगची टेस्ट घेतात. त्यानंतर असतं ग्रुप डिस्कशन, त्यानंतर टेक्निकल इंटरव्ह्यू आणि पर्सनल इंटरव्ह्यू. ही सर्वसाधारण बऱ्याचशा कंपन्यांची प्रोसेस असते. काही राऊंड्स असतात, स्टेप्स असतात. काही कंपन्या त्यातून ग्रुप डिस्कशन आजकाल स्किप करतायत इंजिनिअरिंगसाठी. मॅनेजमेंटमध्ये बघितलं तर मॅनेजमेंटमध्ये GDला चांगलं महत्त्व असतं. तर ह्या सगळ्यांमध्ये आपण जर स्टेप्स बघितल्या तर याच्यात इंग्लिश कम्युनिकेशन, त्यानंतर तुमचं टेक्निकल तुम्ही ज्या फील्डमधलं डिग्री किंवा कोर्स करतायत त्यातलं डोमेन नॉलेज, त्यानंतर तुमचं मॅन मॅनेजमेंट स्किल्स पण आपण ज्याला म्हणू शकतो किंवा त्याला इंटरपर्सनल स्किल ते देखील बघितलं जातं. आणि प्रोग्रामिंग जसं म्हटलो आजकाल इंजिनिअरिंगच्या बाबतीत म्हटलं तर प्रोग्रामिंग हे तुम्हाला चांगल्यापैकी यायलाच लागतं. आणि थोडंसं मग कुठेतरी टच जे लेटेस्ट टेक्नॉलॉजीज आहेत जसं AI असो, ML असो, सायबर सिक्युरिटी असो किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 3D प्रिंटिंग असो किंवा रोबोटिक्स असो, या क्षेत्रातल्या कुठल्या तरी तुमच्या फील्डमध्ये एखाद्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीवरचं तुमचं थोडंसं नॉलेज बऱ्यापैकी असलं तर दॅट इज व्हॉट इज एक्सपेक्टेड बाय द कंपनीज. आणि त्यात पण आता कंपनी बघायला लागल्यात की एखाद्या मुलाने तुम्ही पण एका इंटरव्ह्यूला चाललेत आणि मी पण चाललोय, तुम्ही केले 1 किंवा 2 इंटर्नशिप केल्या आहेत आणि तुमच्यापेक्षा कदाचित मला 2% जास्त आहेत, तुम्हाला आहेत 80%, मला आहेत 75%, बरोबर. पण जरी 75% असले मी समजा 2 इंटर्नशिप केलेल्या आहेत, राईट. तर त्या केसमध्ये कंपनी प्रिफर दोज कॅन्डिडेट्स हू हॅव डन इंटर्नशिप्स. त्यामुळे इंटर्नशिप्स केलं तर मुलगा ऑलरेडी 2 महिने 4 महिने 6 महिन्याची एखादी इंटर्नशिप असते, त्या 1-2 इंटर्नशिप केल्या की त्याला हँड्स ऑन एक्सपिरियन्स चांगला मिळतो, फील्डवर्क त्याला. त्यामुळे त्याला ते टेक्निकल एक्सपोजर चांगलं मिळतं. इंडस्ट्रीमध्ये कामाचं म्हणजे आपण ज्याला म्हणतो कल्चर कसं असतं, त्यानंतर कस्टमरबरोबर बिहेवियर कसं करायचं, इंटरॅक्शन कसं करायचं, आपल्या कलिग्स बरोबर टेक्निकल नॉलेज समजावून घेण्यासाठी किंवा एकत्र येऊन टीमवर्क कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तो विद्यार्थी ते इंटर्नशिप करत असताना शिकतो. आणि हेच नॉलेज हे वेगवेगळे जे स्किल्स आहेत दोज आर द एक्सपेक्टेशन्स ऑफ द इंडस्ट्री. त्यांना खूप काही एकदम तुम्ही एखाद्या फील्डमध्ये एकदम टॉपलाच पाहिजेत अशी अपेक्षा नाही. जे तुम्हाला टेक्निकल शिकवायचं महत्त्वाच्या गोष्टी त्या काही गोष्टी ते नंतर जॉईनिंग नंतर पण शिकवतात तुम्हाला. मात्र तुम्ही ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडताना ह्या गोष्टी तुम्ही जर केल्यात, त्या 2-3 टेक्नॉलॉजी आणि सॉफ्ट स्किल्स किंवा इंग्लिश कम्युनिकेशन, प्रोग्रामिंग या गोष्टी जर तुम्ही केल्या तर आय थिंक दॅट इज वेअर दे कॅन गेट सिलेक्टेड. ग्रेट. सर आपल्या अख्ख्या भारतात 3,500हूनही अधिक इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. आय मीन रफली मी हे सांगतो.
सो नाही जरी म्हटलं तर आय गेस अराउंड 14 to 15 लाख दरवर्षी दरवर्षी ग्रॅज्युएट पास होत असतील. बरोबर. आणि तर त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू यू किती पर्सेंटेज लाईक प्लेसमेंट्स होत असतील सर? ओव्हरऑल जर आपण बघितलं तर मला असं वाटतं की इंजिनिअरिंगमध्ये ॲज कम्पेअर टू तुम्ही जर त्यांचे इतर कोर्सेस बघितले, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, ह्याच्या कम्पॅरिझनमध्ये खूप जास्त प्लेसमेंट इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं होत असतं. इंजिनिअरिंगमध्ये इंजिनिअरिंगमध्ये ओके. साधारण मला असं वाटतं ॲव्हरेज जर काढला संपूर्ण भारतातला तर तो 50 ते 55 किंवा 60 पर्यंत पण तो व्हॅरी होतो त्या त्या इकॉनॉमिक सिनॅरिओनुसार. जसं काही वेळा रिसेशन सुरू असतं मग त्यावेळेस 50% आसपास असेल. जर चांगलं बूम असेल इकॉनॉमीमध्ये तर तो कदाचित 60-65% पर्यंत पण ॲव्हरेज साधारण जात असतो. त्यामुळे इंजिनिअरिंगच्या मुलांना जॉब बऱ्यापैकी अवेलेबल असतात. फक्त थोडंसं कुठेतरी स्किल गॅप असलेलं आपण ऐकवत असतं तर थोडासा असतो स्किल गॅप. शेवटी तो ग्रॅज्युएशनचा विद्यार्थी हा थेरॉटिकल पार्ट त्याचा कॉलेजेसमध्ये जास्त शिकवला जातो आणि प्रॅक्टिकल जे हँड्स ऑन असतं ते थोडंसं इंजिनिअरिंग किंवा इतरही कुठल्याही कोर्समध्ये ते थोडंसं कमी असतं. पण तरीसुद्धा हे प्रमाण मला वाटतं भारतासारख्या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये आपण आता डेव्हलपिंगच्या ऐवजी बऱ्यापैकी डेव्हलप्ड कंट्री मोर दॅन दॅट डेव्हलप आपण जवळपास झालो डेव्हलप कंट्री असं मला वाटतं. तर बऱ्यापैकी आता विद्यार्थी पण तयार असतात आणि त्यामुळे त्यांना इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना खूप चांगले जॉब मिळतात. आणि आता तर पुढची स्टेप आपण बघितली तर विद्यार्थी नुसतं जॉब सीकर बनण्याच्या ऐवजी जॉब प्रोव्हायडर पण बनण्याचा प्रयत्न करत आहेत इंजिनिअरिंगचे विद्यार्थी. आणि बरेचसे विद्यार्थी आणि आपल्याकडे रोल मॉडेल्स पण आहेत. बरेचसे युनिकॉर्न आपल्याकडे होत आहेत. युनिकॉर्नला समजा वेळ जरी लागला, कमी युनिकॉर्न जरी असले, मात्र ती जी आतून इच्छाशक्ती आहे आपल्या तरुणाईची की नाही मला जॉब करण्याऐवजी स्वतःचं काहीतरी करायचं आहे, तर ते प्रमाण पण आपलं वाढतंय. तर प्लेसमेंटच्या बाबतीत पण हे विद्यार्थी खूप चांगलं काम करत आहेत. आणि मला असं वाटतं की इंडियन कंपनीज पण आता बऱ्यापैकी मॅच्युअर्ड होत आहेत. आणि त्यामुळे वर्ल्ड वाईड जर आपण बघितलं, जर आपण आता साधारण 4 ट्रिलियन इकॉनॉमी आपलं पुढचं आपण म्हणतोय की पहिल्या 3 मध्ये आपल्याला आपली इकॉनॉमी न्यायची आहे. तर त्यासाठी मला असं वाटतं की इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सला खूप जास्त स्कोप राहणार आहे. आणि आपण कोविड नंतर बघतोय की बऱ्याचशा कंपन्या चायनामधून शिफ्ट होत आहेत. मग इंडिया असो किंवा व्हिएतनाम, ब्राझील सारख्या कंट्रीज असो, आपल्याकडे त्या कंपन्या शिफ्ट होण्याचं प्रमाण बऱ्यापैकी वाढणार आहे. आणि हे गव्हर्नमेंट पण आता बऱ्यापैकी प्रयत्न करत आहे. जसं इलेक्ट्रॉनिक सेक्टरसाठी आपण बरेच साधारण 3000 प्रोडक्ट्सची आपण काही लिस्ट गव्हर्नमेंटने काढली की यांचे इम्पोर्ट सबस्टिट्यूट्स म्हणजे ज्याला म्हणतो आपण की आत्मनिर्भर भारत हा बनवण्यासाठी जर खरा रोल कोण प्ले करणार, तर मला असं वाटतं त्याच्यात इंजिनिअरिंगच्या स्टुडंटचा बऱ्यापैकी मोठा रोल असणार आहे. कारण कुठलीही गोष्ट तयार करायची, प्रॉडक्ट तयार करायचं आलं म्हणजे तिथं आलं इंजिनिअरिंग. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जा तर त्यासाठी इंजिनियर्सची भरपूर आपल्याला गरज भासणार आहे. एआयचा आता पुढचं युग येत आहे. एआय साठी पण तो जरी कुठल्याही ब्रांचचा विद्यार्थी असेल, चांगल्यापैकी त्याने एआयचं नॉलेज घेतलं, ठीक आहे, कम्प्युटर आयटीला थोडंसं जास्त त्यांना फायदा होईल. पण इतर क्षेत्रातल्याही विद्यार्थ्यांनी एआय यूज केलं इंजिनियर्सने तर त्यांना त्यांच्या भविष्यात नक्कीच चांगले जॉब मिळण्याची शक्यता असते. आणि ह्या काही 4-5 जरी सॉफ्टवेअरच्या कंपन्या आपण बघितल्या, जसं TCS असो, कॅपजेमिनी असो, ॲक्सेंचर असो, विप्रो, इन्फोसिस, ह्या 4-5 कंपनीजमध्येच साधारण 2.5 ते 3 लाख विद्यार्थी दरवर्षी फ्रेशर्सची रिक्रुटमेंट होत असते. त्यामुळे एवढ्या प्रमाणात मला वाटतं दुसऱ्या कुठल्याही कोर्सला जॉबच्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर संधी नाही आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सला जॉबची भारतामध्ये मला नाही वाटत काही कमतरता असणार आहे. फक्त विद्यार्थ्यांनी ते स्किल्स आत्मसात करायचे आहेत. ते जर आत्मसात केले तर काहीही प्रॉब्लेम नाही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना. म्हणजे इंजिनियर जितकेही इंजिनियर ऐकताय, तुम्ही जर स्वतःला बेरोजगार म्हणत असाल तर हा पॉडकास्ट बघा, ऐका की जॉब भरपूर आहेत, फक्त आत्मविश्वास असला पाहिजे. सर, हाऊ मेजर डज दिस इन्स्टिट्यूट किंवा कॉलेज प्लेज रोल इन द प्लेसमेंट टर्म? खऱ्या अर्थाने जर तुम्ही पालक आणि विद्यार्थी जे ऍडमिशन घ्यायला येतात त्यांना जर तुम्ही विचारलं की तुम्हाला ऍडमिशन का घ्यायचंय, तर त्यांचं महत्वाचं रिझन असतं की आम्ही एक 8-10 लाख फीस किंवा इतर स्वरूपात जे इन्व्हेस्ट करणार त्याच्यातून आम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळायला पाहिजे. आणि तो त्यांचं एक्सपेक्टेशन असतं की एखाद्या चांगल्या कंपनीत माझ्या मुलाला किंवा त्या जो कॅन्डिडेट असेल त्याला स्वतःला जॉब हवा असतो. त्यामुळे प्लेसमेंटचं महत्त्व हे ॲडमिशनसाठी खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि तो एक
त्या कॉलेजचा आपण ज्याला म्हणतो ना, कॉलेज कसं कम्पेअर करायचं, तर कम्पेअर करण्यासाठी हा एक मोठा त्याच्यातला पार्ट आपण समजू की ज्याच्यावर बेस्ट लोक डिसिजन घेत असतात. त्यामुळे प्लेसमेंटचं महत्त्व इंजिनिअरिंगमध्ये प्रचंड आहे. प्रचंड आहे. सर असे अनेक किस्से तुमच्याबरोबर घडले असतील. म्हणजे आता तुम्ही 30,000हूनही अधिक विद्यार्थ्यांना तुम्ही प्लेसमेंट्स दिलेत, जॉब्स दिलेत, हे म्हणजे तसे अपॉर्च्युनिटीज दिलेत. सो प्रत्येक पालकांचे ब्लेसिंग्स तुम्हाला आहेत, तुमच्या टीमला आहेत. सो असा काही एखादा किस्सा घडला असेल जिथे त्या विद्यार्थीचे पालक आले आणि म्हणजे फॉर द लाईक यू नो इन अन इमोशनल वे आणि हे ते असे काही किस्से तुमच्याबरोबर घडले? असे फॉर्च्युनेटली असे बरेचसे किस्से माझ्याबरोबर घडलेत. तर मला एक आठवतं, एक भाजी विक्रेता होता. तो आपल्या चिंचवडमधलाच एक भाजी विक्रेता होता आणि त्याचा मुलगा हा आमच्याकडे ENTCला होता. तर त्या विद्यार्थ्याला साधारण 5 ते 5.5 लाखाचं, आता मला एक्झॅक्ट अमाऊंट आठवत नाही, पण चांगलं एक बऱ्यापैकी पॅकेजमध्ये त्या मुलाला नोकरी लागली. आणि त्यावेळेस त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी, मला वाटतं 5वी-7वीच्या वरती शिकलेलेच नव्हते. आणि हा त्यांच्या पूर्ण त्या भावकीतला पहिला शिक्षित, एवढ्या मोठ्या प्रमाणावर इंजिनिअरिंग झालं. जरी ते चिंचवडमध्ये राहत होते पण फॅमिली तेवढी शिकलेली नव्हती. त्यामुळे त्यांना तो एवढा आनंद होता की माझा मुलगा इंजिनियर झाला आणि त्याला वरनं जॉब मिळाला. म्हणजे त्यांचं वार्षिक उत्पन्न असेल बिचाऱ्यांचं काही हजारोंमध्ये, आणि या मुलाला पहिलंच पॅकेज मिळालं 5-5.5 लाखाचं. आणि त्यानंतर त्याला इंडक्शन प्रोग्रामसाठी कंपनीने चांगल्या ठिकाणी नेलं. तिथं तर त्यांना एकदम ते भरून आलं. त्यामुळे मला एकदा भेटायचं या सरांना. तर तो विद्यार्थी त्या वडिलांना घेऊन आला होता. तर ते पुन्हा सर धन्यवाद तुमच्यामुळे. कारण मला वाटतं त्याचे ह्या विद्यार्थ्यांचं काय असतं, लहान भावंड जी असतात त्यांना देखील याचा प्रचंड, ह्या मुलाच्या लाईफमध्ये, मुलीच्या किंवा मुलाच्या लाईफमध्ये फरक पडतो. आणि ते लहान भावंडांना पण साध्या शाळेतून काढून पुन्हा चांगल्या शाळेत शिकायला टाकतात. त्या पुढच्या त्यांच्या भावंडांची पुढची फॅमिली चांगली सेट होते. म्हणजे ते जनरेशनच एकदम सेट होतं. आणि या लोकांचं पण लाईफस्टाईल चेंज होतो. कुठेतरी छोट्या मोठ्या घरातून ते चांगल्या ठिकाणी राहायला जातात. मग त्यांचा आजूबाजूचा जो परिसर असतो, त्यांचं स्टेटस आपण म्हणू शकतो, समाजातलं स्टेटस, त्या मुलाला मिळणारी स्थळं किंवा त्या मुलीला मिळणारी, म्हणजे सगळेच पुढचे जे त्याच्याशी रिलेटेड सगळे पॅरामीटर्स होते, सगळंच त्यांचं लाईफस्टाईलच एकदम चेंज होतं. आणि एक पॉझिटिव्ह सर्कल आपण ज्याला म्हणतो, ते त्यांच्या पूर्ण कुटुंबाचं चेंज होतं. त्यामुळे तुम्ही जसं म्हटलात तसं खूप विद्यार्थी आणि पालकांचे आशीर्वाद आमच्या ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर्सच्या कम्युनिटीला मिळत असतात. समजा जर मी क्रायटेरियामध्ये बसलो नाही, पण माझी फार इच्छा आहे की मी कुठेतरी जॉबला लागावं किंवा काहीतरी माझं व्हावं ॲज अन इंजिनियर म्हणून. सो त्यावेळेस सर असं काय त्या विद्यार्थ्याने, म्हणजे काही दुसरा मार्ग किंवा दुसऱ्या क्रायटेरियातून काहीतरी केलं पाहिजे, असं काही आहे त्याच्यासाठी सोल्युशन? बरं, ह्याच्यासाठी देखील एक चांगलं सोल्युशन आम्ही नेहमी विद्यार्थ्यांना देत असतो. सेंट्रल गव्हर्नमेंट, भारत सरकारची एक खूप चांगली याच्यासाठी स्कीम आहे. तिला आपण म्हणतो अप्रेंटिसशिप स्कीम. कुठली? अप्रेंटिसशिप. ओके. म्हणजे विद्यार्थी ज्यावेळेस इंजिनिअरिंग करत असताना, शिक्षण घेत असताना जर तो कंपनीत जाऊन काही दिवस जॉब करतो, काही महिने जॉब करतो, तर त्याला म्हणतो आपण इंटर्नशिप. पण इंजिनिअरिंग किंवा दुसरा कुठलाही कोर्स पास झाल्यानंतर त्यानंतर इंडस्ट्रीत जाऊन 1 वर्षासाठी काम करणं ही, आणि याच्यासाठी भारत सरकार त्या कंपनीला पैसे देते की हे घ्या, म्हणजे इंजिनिअरिंगला साधारण 5,000च्या आसपास आणि डिप्लोमाला थोडेसे कमी, काहीतरी 5-700 कमी असतील. तर हे गव्हर्नमेंट देतं त्या कंपनीला आणि त्यांना सांगतं याच्यात तुम्ही आणखी ॲड करा. आणि कंपनी पण, कुठली कंपनी 15,000, 20,000, 25,000, 30,000, 40,000 पण त्यात ॲड करते. आणि काही कंपन्या ते साधारण 50,000 पर मंथ, 30,000 पर मंथ अशी पॅकेजेस विद्यार्थ्यांना देतात. आणि त्यातून विद्यार्थ्यांना, आणि हा ॲक्टच आहे, म्हणजे भारत सरकारचा तो अप्रेंटिसशिप ॲक्टच आहे, त्यानुसार कंपनीला देखील त्यांच्या मॅनपॉवरच्या, टोटल मॅनपॉवरच्या 2% ते 10% पर्यंत मॅनपॉवरच्या त्यांना अप्रेंटिसशिप चे लोक घेणं हे बंधनकारक आहे. आणि हे खूप चांगली स्कीम आहे. महाराष्ट्रामध्येच म्हटलं तर माझ्या मते साधारण जी रिसेंट फिगर असेल, इफ आय एम नॉट रॉंग, अंदाजे 1.5 लाख
ह्या जागा या महाराष्ट्रामध्ये अप्रेंटिसशिपसाठीच्या असतात. वेकेंट आहेत. व्हॅकंट नाही, टोटल असतात. टोटल त्याच्यातल्या साधारण 40 ते 50% व्हॅकंट असतात दर वर्षाला. ही बऱ्याच इव्हन आमच्याही TPO कम्युनिटीमध्ये आम्ही बऱ्यापैकी याचा अवेअरनेस क्रिएट करत असतो. पण काही काही विद्यार्थ्यांपर्यंत तरी देखील किंवा पालकांपर्यंत, शिक्षकांपर्यंत ही माहिती नसते की एवढी चांगली स्कीम आहे. इट्स ॲज गुड ॲज जॉब. आणि त्याच्यातून भारत सरकार पण पैसा खर्च करतं, ती कंपनी पण खर्च करतं. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या विद्यार्थ्याला ते जॉब जे तात्पुरता जो 1 वर्षाचा जॉब असतो त्याचा जर परफॉर्मन्स चांगला असेल तर 70 ते 80% चान्सेस असतात की इट गेट्स कन्व्हर्टेड इन टू फायनल जॉब ऑफर. त्यामुळे त्याला त्याच्यातून जॉब पण मिळाला आणि स्किल 1 वर्षात त्याला प्रचंड चांगलं. आणि याचा फायदा असा आहे की जो कानाकोपऱ्यातला विद्यार्थी असतो, तुम्ही जसं म्हटलात की काही थोडेसे बिचारे विद्यार्थी आउटस्कट्सला असतात, कदाचित ते मेट्रोजमध्ये नसतात, तिथं हे प्रमाण थोडंसं जास्त असतं. कारण मुलांचं इंग्लिश पासून सुरुवात असते आणि नंबर ऑफ कंपनीज विच व्हिजिट देअर कॉलेजेस ते पण कमी कंपन्या तिथं पोहोचत असतात. तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय चांगली संधी आहे आणि मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे. याच्याच बरोबर PM इंटर्नशिप स्कीम असते, म्हणजे प्राईम मिनिस्टर इंटर्नशिप स्कीम आहे. त्याच्यात पण विद्यार्थ्यांना 6 महिन्यासाठी किंवा वर्षभरासाठी इंटर्नशिप दिली जाते. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने देखील गेल्या 2 वर्षापासून CM इंटर्नशिप स्कीम सुरू केलेली आहे. तर ह्या स्कीम्सच्या माध्यमातून खूप चांगले जॉब्स. आणि अप्रेंटिसशिप स्कीमचं आणखी मी एक पॉईंट विसरलो की ज्या गव्हर्नमेंटच्या कंपन्या, नवरत्न, महारत्न कंपनी, जशा ONGC असेल, HAL असेल, या कंपन्यांना कदाचित प्रायव्हेट कॉलेजला ते जात नाहीत रिक्रुटमेंटला, मात्र ह्या अप्रेंटिसशिप स्कीमच्या माध्यमातून विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचू शकतो. तर ही खूप चांगली. आणि हे तर एक काही झालं, पण ह्याच्या पलीकडे देखील आपण जर बघितलं तर काही वेगवेगळ्या जसं वी फाउंड किंवा इंटर्नशाला या काही इंटर्नशिपसाठीच्या वेबसाईट्स आहेत, त्याच्या माध्यमातून देखील विद्यार्थी चांगल्या इंटर्नशिप्स मिळू शकतो. आणि इंटर्नशिप चांगली केली, त्याच्यात जर परफॉर्मन्स चांगला असला, इंटर्नशिप म्हणजे थोडक्यात एक प्रकारचा ट्रेलर येतो. बरोबर, तुम्ही जसं म्हटलं मूवीचा, तुम्ही त्या क्षेत्रात पण चांगलं काम केलंय मला माहिती आहे. तर तुमच्या क्षेत्रात जसं ट्रेलरवरून विद्यार्थी किंवा तो कस्टमर किंवा व्ह्युअर जो असतो तो बघतो की अंदाजे पिक्चर कसा असू शकतो. तर हा इंटर्नशिप म्हणजे एक प्रकारचा ट्रेलर आहे जॉबसाठी. जर का मुलाने त्यात चांगलं परफॉर्म केलं तर तो बऱ्यापैकी ते चान्सेस असतात की तो कन्वर्ट होतो फुल टाइम जॉब ऑफरमध्ये. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बिलकुल आणि कॉन्फिडंट राहायचं, मन आपलं स्वतःला सांगायचं मनातून की मीच श्रेष्ठ आहे, माझं स्किल मी मिळवलेलं चांगलं आहे आणि आणखी काही लागत असेल तर माझी शिकण्याची इच्छा आहे. लर्निंग ॲटिट्यूड तुमचं जर असेल ना तर हार्डवर्क आणि लर्निंग ॲटिट्यूड हे एवढं चांगलं कॉम्बिनेशन की त्याच्यातून तुम्हाला फेल्युअर येऊ शकत नाही. आज ना उद्या तुम्हाला जॉब मिळतोच. त्यामुळे इंजिनिअरिंगमध्ये तरी आम्ही बघतो की जनरली विद्यार्थी असे रिकामे राहत नाहीत. म्हणजे कुठे ना कुठे काहींना आज मिळेल, काहींना उद्या मिळेल, काहींना परवा मिळेल, पण जॉब्स किंवा इंटर्नशिप्स किंवा अप्रेंटिसशिप हे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना, मॅक्झिमम विद्यार्थ्यांना मिळतातच. सर, ह्याच्यावरूनच म्हणजे जसं आता तुम्ही जसं म्हणाले की ते नीड टू बी प्रिपेअर्ड. विद्यार्थ्यांना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची आयडिया एक असली पाहिजे. प्लेसमेंटच्या आधी त्यांना ते शिकवलं जातं, त्यांना सांगितलं जातं, माहिती दिली जाते, असं काही आहे की? आणि हे खूप आवश्यक आहे. बरेचसे कॉलेजेस, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आतापर्यंत काय होतं, ॲप्टिट्यूड मी जसं म्हटलं पहिली स्टेप आहे खऱ्या अर्थाने रिक्रुटमेंटची. यू मीन दी ब्रेन टेस्ट काइंड ऑफ? हां, करेक्ट. की म्हणजे सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट किंवा स्पीड, डिस्टन्स, टाइम यातले जे प्रॉब्लेम्स असतात, प्रोबॅबिलिटीचे सिम्पल प्रॉब्लेम्स असतात. आपण 7वी, 8वी, 9वी, 10वीला पण हे प्रॉब्लेम्स केलेले असतात. मात्र कमी वेळेमध्ये ते जास्त प्रॉब्लेम्स, फॉर एक्झाम्पल 60 मिनिटात 60 क्वेश्चन्स वगैरे सॉल्व्ह कराय. त्यामुळे त्याच्यासाठीचा तुमचा स्पीड याच्यासाठी महत्त्वाचा असतो. तर तुम्ही जो क्वेश्चन विचारला की ज्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग काय करून घ्यायचं, तर ह्या स्टेप्सनुसारच आम्ही काय करतो की त्या स्टेप्सचं ट्रेनिंग विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करत असतानाच पहिल्या 3 वर्षात संपवतो. जसं म्हटलं, ॲप्टिट्यूडचं ट्रेनिंग, नंतरची स्टेप असते प्रोग्रामिंग, मग त्याच्यासाठीचं ट्रेनिंग, ग्रुप डिस्कशन किंवा इंटरव्ह्यूसाठी लागतं इंग्लिश कम्युनिकेशन. तर हे सगळं आमच्यासारख्या इन्स्टिट्यूट्समध्ये, आता फॉर एक्झाम्पल पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतनमध्ये आम्ही पहिल्या वर्षापासून याची सुरुवात करतो. इंग्लिश कम्युनिकेशनचे काही आम्ही सेपरेट सेशन्स घेतो. त्याच्यानंतर क्रेडिटसाठी आम्ही ॲप्टिट्यूड आणि प्रोग्रामिंगला कोर्सेस, म्हणजे क्रेडिट दिल्यामुळे काय होतं, विद्यार्थी सिरियसली करतात. आता बरेच वर्ष ऑटोनॉमी जरी आम्हाला आत्ता मिळाली, बरेच वर्ष याच्या आधी देखील जेव्हा आम्ही पुणे युनिव्हर्सिटीच्या ॲफिलिएटेड स्ट्रक्चरमध्ये होतो त्यावेळेस देखील आम्ही गेले 15 ते 17 वर्ष साधारण
प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना काही प्रमाणावर सॉफ्ट स्किल्सचं आणि सेकंड थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना आम्ही त्यांना ॲप्टिट्यूडचं पण ट्रेनिंग देतोय. जरी सिलेबसमध्ये नव्हतं, त्याला क्रेडिट नव्हतं, मार्क्स नव्हते, मात्र मुलं त्यावेळेस कमी सिरियस असतात. ज्यावेळेस आता आम्ही ऑटोनॉमस झालो, आमचे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असो, निगडीचं किंवा PCCOE&R रावेतचं असो किंवा NMIT असो, नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट किंवा आमचं PCU असो, इथं आम्ही काय केलंय की विद्यार्थ्यांना कंपल्सरी ॲप्टिट्यूडचं ट्रेनिंग देतोय आणि त्यांना आता त्याला मार्क्सशी अटॅच केलंय. त्यामुळे विद्यार्थी ते सिरियसली पण प्रिपेअर करतात आणि त्यामुळे आमचं प्रमाण जास्त आहे की जे विद्यार्थी टेस्टला बसले आणि ते पहिला राऊंड क्लिअर झाले, असे विद्यार्थी आमचे साधारण 60-70-80% पर्यंत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पण पुढचा कॉन्फिडन्स येतो, अरे ॲप्टिट्यूड तर मला येत आहे. मग त्याच्यानंतर पुढचं आहे प्रोग्रामिंग आपल्याला वाटतं की फक्त कम्प्युटर किंवा IT च्याच विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंग नेसेसरी, पण असं नाही आहे. कुठल्याही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला आता प्रोग्रामिंग चांगलं येणं हे नेसेसरीच आहे. कारण तुम्ही KPIT टेक्नॉलॉजीज घ्या, सिमेंट्स घ्या, यासारख्या ह्या ज्या काही कंपन्या आहेत, ह्या टेक्निकल कंपन्या जरी असल्या, डेसॉल्ट आहे, राफेल बनवणारी डेसॉल्ट कंपनी आहे, तर ह्या कंपन्यांच्या टेस्टमध्ये प्रोसेसमध्ये पण प्रोग्रामिंग, जरी ते मेकॅनिकलचे विद्यार्थी घेतात तरी देखील त्यांच्या प्रोसेसमध्ये एक महत्त्वाचा पार्ट हा प्रोग्रामिंगचा असतो. त्यामुळे प्रोग्रामिंगसाठी पण म्हणजे नॉन CSITचे विद्यार्थी, मेकॅनिकल असो, सिव्हिल असो, ENTC असो, या विद्यार्थ्यांना देखील आम्ही प्रोग्रामिंगचं नॉलेज देतोय कंपल्सरी आणि विथ क्रेडिट. त्यामुळे विद्यार्थ्यांचं त्याचे पण मार्क्स चांगले होतात. त्यानंतर जर आपण बघितलं, पुढची स्टेप असते ग्रुप डिस्कशन, टेक्निकल आणि पर्सनल इंटरव्ह्यू. टेक्निकल स्किल्स वाढण्यासाठी आम्ही आमच्याकडे वेगवेगळे क्लब सुरू केलेत, जसं SAE बाहा, SAE सुप्रा, तिफन, त्यानंतर आमचं एरो मॉडेलिंगचा एक क्लब आहे, रोबोटिक्सचा एक क्लब आहे. ह्या माध्यमातून काय होतं, विद्यार्थी सेकंड आणि एक आमचे खूप चांगल्या टीम्स 30-30, 40-40 विद्यार्थ्यांच्या या टीम असतात आणि विद्यार्थी फर्स्ट सेकंड इयरपासून याच्यात इन्व्हॉल्व्ह होतात आणि कॉलेजच्या आवर्सच्या व्यतिरिक्त रोज 3-4 तास हे लोक एकत्र बसून ते वेगवेगळे टेक्निकल प्रॉब्लेम्सवर त्यांना सोल्युशन मिळवण्यासाठी काम करत असतात. त्यामुळे यांचा ॲप्लिकेशन पार्ट जो आहे ना, म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम जो आहे त्याला थेरॉटिकली तर विद्यार्थी बऱ्यापैकी तयार असतात, पण त्याला तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी त्यांचा ॲप्लिकेशन पार्ट हा चांगला असला पाहिजे आणि त्यावर देखील विद्यार्थी काम करतात आणि त्यामुळे त्यांचे टेक्निकल स्किल्स मोठ्या प्रमाणावर वाढतात. त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही काय करतो की आमच्या विद्यार्थ्यांना जसं कोर्सेरा असो, NPTEL असो किंवा युडेमी असो, यासारख्या काही वेबसाईट्सवरती सर्टिफिकेट कोर्स ऑनलाईन आपण करू शकतो. ॲक्च्युली असे खूप लोकांचे असे प्रश्न मला असं वाटतं की कोडे सुटले असतील, खूप विद्यार्थ्यांची कोडे सुटली असतील. सर, जस्ट एक असं विचारायचं म्हटलं की टिल नाव 30,000+ तुम्ही विद्यार्थ्यांना म्हणजे प्लेसमेंट्स, जॉब्स आणि ह्या सगळ्या गोष्टी दिलेत. एनी फ्यू ऑफ टॉप ऑफ युअर माइंड की म्हणजे जे विथ कंपनी जर तुम्ही नाव देऊ शकाल, विथ द स्टुडंट्स नेम जर तुम्ही नाव देऊ शकाल की ह्या विद्यार्थीला ह्या कंपनीमध्ये एवढ्याचं पॅकेज आपल्याकडनं गेलं आहे, दॅट हॅज बीन प्लेस्ड बाय अस, असं काही आहे? एक मला सांगावं असं वाटतं, त्या विद्यार्थ्याचं पॅकेज साधारण 36 लाखाचं होतं, पण तो विद्यार्थी कायम माझ्या लक्षात राहिला, तो म्हणजे राहुल बडगुजर. कारण याचं नेहमी मी विद्यार्थ्यांना एक रोल मॉडेल म्हणून उदाहरण देत असतो. कारण ह्याच्या आईवडील म्हणजे खूप म्हणजे हालाकीच्या परिस्थितीतून हा मुलगा शिकत होता. त्याचे वडील सायकल रिपेअरचं काम करायचे आणि आई डेली वेज वर्कर म्हणून एका छोट्या MIDCत जायची. पण हा विद्यार्थी प्रचंड मेहनत होता आणि त्याचं कुटुंब पण खूप चांगलं होतं. त्याचे आई वडील देखील खूप त्याच्या करिअरसाठी त्यांनी पण भरपूर कष्ट केलेले होते. तर हा विद्यार्थी ज्यावेळेस करोनाचा काळ होता, त्याने ऑनलाईन इंटर्नशिप्स केल्या आणि त्यामुळे त्याचं टेक्निकल नॉलेज खूप चांगलं वाढलं. त्याला थोडासा पैसाही त्याच्या मोबदल्यात मिळाला, पण महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस त्यानंतर जेव्हा कंपनी रिक्रुटमेंटला आल्या, तर हा एकटा विद्यार्थी सिलेक्ट झाला होता डेटा इन्साइट्स नावाच्या कंपनीमध्ये 36 लाखाच्या पॅकेजवर. मला खऱ्या अर्थाने असे विद्यार्थी जे ठीक आहे, आता मी समजा एका वेल टू डू फॅमिलीतून आलोय, माझं बॅकग्राऊंड खूप चांगलं आहे, त्याच्यात माझा दोष नाही चांगलं असणं, मात्र मी आलो एकदम चांगल्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये, फायनान्शियली साऊंड, आणि तुम्ही आलाय साधारण मिडियम क्लास किंवा लोअर मिडियम क्लास किंवा एकदम हालाकीच्या परिस्थितीतून. तर मला असं वाटतं माझ्यापेक्षा आपल्या दोघांना
दुसऱ्यांना एका लेवलला गेल्यानंतर जर तो जॉब मिळाला तर तुमचं कष्ट मला वाटतं जास्त आहेत, कारण तुम्ही त्या हलाखीच्या परिस्थितीतून शिकून वेगवेगळ्या परिस्थितीवर मात करून तुम्ही तिथपर्यंत आलायत. आणि मला मात्र इझी गोईंग होतं. म्हणजे माझ्या आई वडिलांनी समजा मला चांगले क्लासेस लावून दिले, 5 लाख 12वीला जेई किंवा सीईटीच्या क्लास, तुम्ही ते न करता स्वतःचा अभ्यास बेसिकली स्टार्ट लाईन आपली वेगळी होती. हा, स्टार्ट लाईन वेगळं. मग मला असं वाटतं की त्या विद्यार्थ्यांना जेव्हा असे चांगल्या पॅकेजेसचे किंवा चांगले जॉब्स मिळतात ना, त्यावेळेस त्यांचं क्रेडिट हे तिथं जास्त असतं आणि त्याचा आनंद आम्हाला वेगळा होत असतो. आणि अशी बरेचशी उदाहरणं आता ह्या जवळपास 35,000 विद्यार्थ्यांना आम्ही जे प्लेस केलं. सर, जसे अनेक विद्यार्थी तुम्हाला म्हणजे लक्षात आहेत, आय एम व्हेरी शुअर की कित्येक हजारो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पॅरेंटला तुम्ही लक्षात आहात, त्यांचे ब्लेसिंग्स तुमच्या बरोबर आहेत. आणि आय थिंक ह्याच्यापेक्षा मोठी कुठलीच गोष्ट नाही आहे सर. आय मीन people like me are looking at you as an idol. You call it a fan base. जसं मी स्टार्टलाच तुम्हाला सांगितलं. सर, आता आय गेस की प्रत्येक विद्यार्थी हे जे कोणी पॉडकास्ट बघणार आहेत त्यांना जेवढी माहिती म्हणजे तुम्ही दिली आहे, जितकं पॉसिबल होतं आपल्याला एका स्पॅनमध्ये बसवायचं, तुम्ही ती सगळी त्यांना माहिती दिली आहे. अँड आय होप की ती लोक नक्कीच त्याला इम्प्लिमेंट करतील आणि सगळ्या गोष्टी हे करतील. आता सर, काही असे म्हणजे जस्ट एक नॉर्मल हे आहेत की म्हणजे जस्ट एक नॉर्मल प्रश्न की तुम्ही जर समजा तुम्हाला कधी असा चान्स restart, you have to restart your life again, would you choose this journey again? Yes, I would love to choose this journey. म्हणजे मी तर असं म्हणेल की ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर हा गॉड गिफ्टेड असतो. देवाने त्याला चूज केलं एक चांगलं कुठलं तरी काम करण्यासाठी. अरे नाही, ठराविक लोकच याच्यासाठी. आणि ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर खूप एका कॉलेजला एकच असतो. म्हणजे ज्यावेळेस त्या कॉलेजेसमध्ये साधारण 300चा स्टाफ असेल त्यावेळेस एकच ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर त्या कॉलेजमध्ये असतो. म्हणजे ते लोकच असे असतात की ते ॲक्टिव्ह आणि असले तर कॉलेज पण त्यांना पुढे करतो की ओके, यू आर फिट, यू प्रोबॅबली वुड बी इन अ बेटर पोझिशन टू डू. कारण ते टॉकेटिव्ह असायला पाहिजे, काइंड ऑफ मार्केटिंग पण थोडंसं करता यायला पाहिजे. आणि ती आतून तळमळ, विद्यार्थ्यासाठीची तळमळ. मला असं वाटतं इथं मेहनत पण जास्त आहे. ट्रेनिंग प्लेसमेंट सेल, मी जसं तुम्हाला थोड्या वेळापूर्वी म्हटलो की आमची ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर्स हे साधारण 8 तास बाकी लोक काम करत असतील तर साधारण 10 ते 11 तास रोज तुम्ही पकडून चालला. ॲव्हरेज जर आमचा तुम्ही सगळ्यांचा घेतला, ओव्हरऑल आमच्या TPO कम्युनिटी जी आहे महाराष्ट्रामध्ये देखील, आमचं महाराष्ट्र TPO असोसिएशन असो किंवा संपूर्ण भारतामधले जे 3,500 इंजिनिअरिंग किंवा मॅनेजमेंटचे डिप्लोमाचे कॉलेज असो, या सगळ्या कॉलेजमधले जे प्लेसमेंट ऑफिसर आहेत, मला असं वाटतं की त्यांना ते कुठंतरी समाधान आहे की आपण कुणाच्या तरी आयुष्याचं पहिला जॉब मिळवण्यामध्ये खारीचा का असे ना एक वाटा उचलतोय आणि त्याचं समाधानच वेगळं आहे सर. त्यामुळे आय थिंक आय वुड लव्ह टू चूज अगेन. अँड इन फॅक्ट दिस टाइम इफ आय नो व्हॉट इज माय प्रिव्हियस हिस्ट्री, जे आपण म्हणतो ना पुनर्जन्म, तर मागच्या जन्मातल्या आठवणी असतील तर मी लवकर म्हणजे सुरुवात करताना सुरुवात करेल. आणि आत्ताचा जो एक्सपिरियन्स आहे मला असं वाटतं की तो तर आमचा तिथून जर स्टार्ट लाईन मिळाली कदाचित तर मग तर आम्ही आणखी जास्त धमाका करू. क्या बात आहे सर. सर, इट वॉज रिअली व्हेरी लवली टॉकिंग टू यू सर. आणि आय होप की आमचे जितकेही प्रेक्षक आहेत, जितकेही विद्यार्थी आहेत, जितकेही लोक आपले हे पॉडकास्ट बघणार आहेत, दे आर गोइंग टू बी सो हॅपी. आणि हॅपी म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगेल की त्यांना जे इन्फॉर्मेशन जिथे ते अडकले होते की मी ह्याच्यानंतर काय करू, मी त्याच्यानंतर काय करू, दिस पीपल जे कन्फ्युज्ड आहेत, आज ह्या पॉडकास्टवरून त्यांना खूप काही माहिती मिळाली असेल. आणि थँक्यू सो मच सर फॉर बीइंग द पार्ट ऑफ दिस पॉडकास्ट अँड गिविंग अस अ चान्स टू होस्ट यू. थँक्यू सो मच सर. थँक्यू.